नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईला लय उशीर झालाय व्हिडिओ काढायला. मग व्हिडिओ टायमावर येईनात, आता काहून येईनात मलाच समजना. घरातले कामं होत नाहीत लवकर लवकर, असं व्हायला लागलंय. लय उशीर होतोय. आज भैया काय शाळेत गेला नव्हता. भैयाची कधी कधी शाळेत जायचा कटा करतोय, त्याला काही सुट्ट्या लागल्या नाही भैयाला. नाही आज लक्षातच नाही, आज संडे, त्याच्यामुळं मग सुट्ट्या लागेल नाही त्याला, काय नाही तर मग तरी पण मग म्हणलं घरातले कामं गिमं आवरले. आज सुट्टी असल्यावर मग लेकरा भैया उठला. आज काय नाही, मसुराची डाळ बनवली, थोडासा दाजीसाठी ठेसा वाटून ठेवला. त्याला म्हणलं एक तुम्ही ताकाची बाटली घेऊन या. दर दिवस त्याला जेवणासोबत ताक लागते. इकडे सुरतला लय लोक ताकाशिव इकडे यायचे, जेवणच होत नाही सुरतला. आणि मला काय नाही, मला नाही पाहिजे ताक जेवणासोबत. रात्रीच्या पोळ्या होत्या, 3 पोळ्या उरल्या, त्या गरम केल्यात. दोघा माय लेकरांनी जेवण केलं, मसुराची डाळ आणि जेवण. आता तुम्हाला सांगते मी किती दिवसाचे शॉर्ट व्हिडिओ टाकले नाही. लय दिवस झाले शॉर्ट व्हिडिओच नाही टाकले मी. आणि असं पण आपलं चॅनल चालत नाही जास्त, तर सगळा मूड गेलाय तुमच्या ताईचा. एवढी मेहनत करा, 1-1.5 वर्ष झाले आणि वॉच टाईम पण व्हायना, काहीच नाही. नुसती मेहनत करा. 30-35 व्ह्यूज येतात, त्याच्यावर आपले व्हिडिओ पण चालत नाही. जास्तीत जास्त 40 व्ह्यूज येतात आणि वॉच टाईम भेटत नाही, काय नाही. कोणी म्हणजे सगळा व्हिडिओ पाहिला मग तेव्हा आपल्याला वॉच टाईम भेटतोय. आणि अर्धाले पाहून सोडून दिले मग वॉच टाईम भेटत नाही. तर जास्त काहीच नाही, म्हणजे वॉच टाईमच नाही हो राहिला. पहिला तरी लय भारी झालता, सगळा कटला. 1 वर्षाच्या नंतर कटूनच जातोय. फुल चालू लागलं. दाजीला वाटलं लवकर आपलं चॅनल मोनोटाईज होईल, म्हणजे मस्त चालायला लागले. आता सगळा तुमच्या ताईचा मूड जाईल व्हिडिओ टाकायचा. मेहनत करा वॉच टाईम होत नाही, काय नाही, न्यूज येत नाही चॅनलला. लय मागं आलं चॅनल. दर दिवस व्हिडिओ टाकून पण ते पुढं जाईना. मग त्याच्यामुळं तुमच्या ताईचा मूड हाफ झालाय आता लय व्हिडिओ टाकायला. आणि मला तर लगे आता ना व्हिडिओ टाकू वाटायला लागली नाही काय. इथली मेहनत करा. आणि बरंच लागलं मला इथं दात घासताना. दाजी म्हणे आरामानं दात घासा जाय ना, असे दात घासायला बरंच सटकलं. तर इथं खोडच आला, तर बोलता येईना आणि जेवता येईना, असं झालंय लय लगे. मग मला लय दुखू राहिले ते तोंड. काल दाजी म्हणे काहून सुकली, तर पण मी म्हणलं मला इथं बरंच लागले त्याच्यामुळं म्हणलं. आणि काल रात्री इथली गरमी होऊ लागली, लय गरमी होऊ लागली का लय लगे. ऑनलाईन मिशोवर मी कानातले मागितले, तर मस्त आले कानातले झुंबर. आणि सवय नाही, मी एवढ्याले कानातले घालत नाही जास्त करून. कानं भोंडीत ठेवते, मग कानं चिरत नाही. तर घालून पाहिले कानात, तर कसं तरी वाटू लागले मला. भैया म्हणतोय चांगलं आहे साडीवर, याच्यावर 2 मागवले. चांगलं सामान येतंय मिशोवर, पण चालूच राहते मग मागवणं. दाजी म्हणते साड्या ड्रेस त्याच्यावर काही मागवायचं नाही. असं जर तुला म्हणजे हे जर करायचं असलं म्हणते, मेकअपचं सामानच जास्त, मेकअपचं चेहऱ्याला लावायचं कधीच काही मागू देत नाही. कानातले गिनातले हेच घ्यायचं म्हणते, तर असं काही घ्यायचंच नाही म्हणते. असे नाही म्हणते, कानातले घ्यायचे, साड्या हे काहीच मागवायचं नाही. मस्त पॅकिंग लय भारी येते लगे. तर म्हणे त्याच्यावर बाकी असे साड्या हे काही मागवायचं नाही. मागवायचं असलं कानातले, मंगळसूत्र. आता मंगळसूत्र तर मी मग ड्रेसवर याच्यावर हे मनीच राहतोय कायमसाठी, मंगळसूत्र काढलेलं असते. मग त्याच्यामुळं मी काहीच नाही हे करत आहे ना भैया. तर भैया म्हणलं भैया कानातले लय मोठे झाले. तर भैया म्हणे मम्मी साडीवर याच्यावर चांगले वाटतात म्हणे, तर तुला सवय नाही म्हणे. म्हणजे मी मोठाले कानातले मला आवडतच नाही, मग मला ती वेगळेच वाटते. घेऊ लय वाटते, कोणची वस्तू घेऊच तर गडबड होती. मग वाटते ना घेतले तर आपण बाबा, आपण तर एवढाले कानातले घालत नाही, पण साडीवर मस्त वाटतात ते मेकअप केल्यावर. आता व्हाईट कलरचे मागवणार आहे मी, एकदम व्हाईट कलरचे. मी पसंत पण केलं. आणि लय लवकर येते सुरतला. काही जर आपण ऑनलाईन मागवलं तर इकडं ऑनलाईन काहीच वाटत नाही समजा, असं लय लवकर येतंय जावाच्या तावाच. काल थोडीशी बाहेर गेले तर म्हणलं व्हिडिओ काढा, पण लय उशीर झाला तर नाही काढलं. तुमच्या ताईनं केस धुतलेत, तर टावेल लावला नाही, केस सुकलेत, तर इचरले नाही. भैया म्हणतोय तू आधी व्हिडिओ काढून तयार करा जाय, पण घरातले कामच राहतात. ती गमायले रे, तरी एवढा उशीर होतोय. 12:30चा टाईम झाला असं. 3 पोळ्या होत्या, ते आम्ही दोघा माय लेकरांनी जेवण केले ना. आता दाजी पुरत्या पोळ्या करायच्या. झालं बापा, आता 1-1.5 किलो पीठ राहिला असं ना आपलं. त्या डब्यात लय गहू
काहीच कामी नव्हते आले, पैशासारखे पैसे द्या आणि ती गोण तशी आली ती. म्हणलं जाऊ द्या आता. म्हणजे पीठ भिजवायला नरम चटक आणि पोळ्या केल्या तर ताटल्यासारख्या. किती तेल लावा त्या पोळ्याला, आणि जास्त तेल लावलं तर खाऊ पण वाटत नाही ते तेलाच्या वस्तू. असं मग मला तर आवडतच नाही बिगर तेलाची पोळी. ह्या दोघांसाठी तेलाच्या पोळ्या बनवत असते, माझ्यासाठी तर कधीच नाही. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ.